मामाचं दर्शन हे सर्पाच्याच रूपानं बऱ्यापैकी होत असतं. होतं म्हणजे होतं. जिथं मामाचं मंदिर आहे, जेजू मामाची भक्ती करतोय, मामा भेट देतो म्हणजे देतोच. मी माझ्याहून सांगतो, मामाचं काम हातात घेतलं तर कधी बंद पडले असं होत नाही. बाबा माझ्या घरी 1.5 कोटी रुपयाचं बाळूमामाचं मंदिर आहे. माझ्या शेतात 1.5 कोटी रुपयाचं मंदिराचं बांधकाम सुरू करताना झेंडे महाराज 1 लाख रुपये बी माझ्याजवळ नव्हते. पण मंदिर सुरू केलं म्हणलं 10 वर्षात कसं तरी होईनच, बघू की रडत करत कसं तरी करू. पण बाबा मामाची ताकद एवढी, एका वर्षात 1.5 कोटीचं मंदिर मामानं माझ्याकडून बांधून घेतलं. मामाची ही ताकद आहे मामाची. आजच्या काळात गावाला मंदिर 1.5 कोटीचं सहजासहजी एका वर्षात बांधणं होत नाही. ते एका शेतकऱ्याच्या मुलानं रानात शेतात मंदिर बांधलं. कारण माझी सुरुवात मामापासून आहे. महाराष्ट्रात आज जेवढं काही माझं नाव आहे, जे काही ओळखते वारकरी संप्रदायात काही असेल प्रश्न, मामाच्या बाबतीत काही प्रश्न असेल, ते फक्त मामा माझ्या पाठीमागे आहे म्हणून आहे. मी फक्त एक घटना सांगेल मामाचा अनुभव आणि थांबेल. इथून लय लांब नाही, कर्जत तालुक्यातलं शेवटचं गाव माझं. ऐका, एक आता जवळजवळ 15वी अमावस्या ही, पण पहिल्या अमावस्या पावसाळ्यात सुरू केली. पाऊस आला, कॅन्सल झालं कीर्तन. पण झेंडे महाराज दुसऱ्याही अमावस्याला कीर्तन ठेवलं. कीर्तनकार होते राहुल महाराज पारठे. ऐकून असाल नाव, राहुल महाराज भोर पुण्यातले कीर्तनकार होते. बाबा कीर्तन ठेवलं आणि नेमकं 6:45 कीर्तन चालू होणार. 7 ते 9 कीर्तन, मग आरती, मग महाप्रसाद. 7 ते 9 कीर्तन, नेमकं 6:45च्या सुमारास आकाशात विजांचा गडगड झाला, पाऊस सुरू झाला. महाराजांचा मला फोन आला, विकास महाराज मामांचा संसार उभ्यावरचा आहे, उघड्यावरचा आहे मामाचा दरबार, अजून तर मंदिर पण नाही, कीर्तन करायचं कुठे? म्हणलं काळजी करू नका महाराज, कीर्तन आजचं होईल. दरवेळेसच मामाचं ऐकायचं, दरवेळेसच पावसाला घ्यायचं, असं कधी नाही होणार. नका काळजी करू. बोलतोय नाही बोलतोय तेवढ्या घरातून आई बाहेर आली, नाहीने विचार हे लेकरा मागच्या या मोसला पाऊस आला. या काळात तर पावसाचे दिवस नाही, तरीही पाऊस येतो. काहीतरी आडवही करा देवाचं. अरे जगाला हसू होत आहे, नको ते मंदिर, काय का का घाण घातला एवढा तू सगळा? आई नको काळजी करू ग. अरे पै 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 कीर्तनाच्या माध्यमातून गोळा करतो. संसार तो बाजूला राहिला, पण परमार्थासाठीच खर्च करतो. आज मग एवढं पैसा खर्च करून जर मामाला आपलीच काळजी नसेल, गावाला हसू करत असेल, तर काय त्याचं मंदिर बांधायचंय? पण एक काम कर, आजचं कीर्तन कसलंही प्रसिद्ध झालं पाहिजे. आई काळजी करू नको. झेंडे महाराज फक्त दरवाजाच्या पायरीवरती पाय ठेवून दारातल्या मंदिराकडे बघितलं. मामाला एक कसायचं, मामा खरंच दया घनच, खरंच माझी भक्ती प्रामाणिक असेल, माझी श्रद्धा तुझ्यावरती असेल, मोकळ्या मनानं तुझं जर मंदिर बांधत असेल, यात 1 रुपयाही मला राहावा ही अपेक्षा नसेल, तर मामा एका मिनिटात पाऊस बंद झाला पाहिजे. आणि जर पाऊस नाही बंद झाला तर पुढच्या मिनिटाला तुझ्या मंदिराचं काम बंद होईल. काय गरज आहे तुझी आम्हाला? जर तुला भक्ताची काळजी नाही तर तुझी गरज काय आम्हाला? आणि तसं तुला कोणी ओळखतच नाही, पण आमचीनी तू बरा दिसत असेल. आपला देवाला अधिकार आहे